यापूर्वी पाहुण्यांचा सत्कार आणि थेट सरपंच शिवाजी शेठ खारे स्पर्धेतून रजा घेत आहेत. साहेब मनापासून आपले आभार. मारुती साहेब देखील स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यानंतर अभयदादा खारे देखील स्पर्धेमध्ये आहेत. तदनंतर आपण सन्मान करू. मॅच सुरू करू. काही सन्मान आहेत. आपण जशी मॅच मध्यंतरी वेळ मिळेल तसा एक ओव्हर नंतर आपण काही सन्मान घेऊ. संजयजी मसने साहेब या ठिकाणी मॅच सुरू करण्यासाठी आपण लवकरात लवकर पंचांना तशा सूचना द्या. विशेष म्हणजे कोणत्याही टीमने गैरवर्तणूक केली तर त्या संघाला जागेवरती आयोजकांच्या वतीने बाद केलं जाईल. कुठलीही सबब कोणत्याही टीमची ऐकून घेतली जाणार नाही. काही चर्चा त्या पंचांशी आपण जरूर करा. जिथे गरज आहे तिथे चर्चा करा. पण जर अरेरावीची भाषा किंवा इतर गैरवर्तणूक कोणता संघाचा खेळाडू करत असेल तर संपूर्ण टीमला जागेवरती बाद करण्यात येईल. कुठलीही सबब किंवा कुठलीही रिक्वेस्ट तुमच्या आयोजकांकडून समजून घेतली जाणार. चर्चा करा. नियमामध्ये बोलणं हे आपल्या नियमामध्ये फक्त जी भाषा असते ती सभ्य असू द्या. गेम इज ऑन. मैत्री चषक 2024 चा पहिला चेंडू टाकला जाईल. ड्रीम टीम कळम करून गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला चेंडू पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलने सांगता झाली. गोट्या शेट पुरस्कृत ड्रीम टीम कलम आणि संजयजी मसने साहेबांची रेल सेल. दुसरा बॉल खराब फिल्डिंग झाली. चेंडू इथून धावा देऊन जाईल 2. चला प्रेक्षकांना विनंती आहे की बॅरिकेड वरती कोणी स्पर्श करू नका. सर्व ठिकाणी वायर्स आहेत आणि वायर वरती तुम्हाला शॉक लागू शकतो. त्यामुळे कोणी बॅरिकेडला स्पर्श करू नका. 2 बॉल धावा 2. फटका चांगल्या गोलंदाजाच्या बाजूने चेंडू आला. तोपर्यंत स्ट्रायकर एंडला फेक झाली. खराब रनिंग आली. आनंद होता त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण पाहिलं तर धाव इथून मिळाली. बघा जे नियम आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आयोजकांनी त्या नियमानुसार आपली ही स्पर्धा आहे. आनंद आणि प्रणितची ही सलामी. साकेत 7 स्टार मांडवणे. प्रत्येक संघ हा विजयाची अपेक्षा घेऊन आणि विजयाचं स्वप्न घेऊन स्टेशनपाडा शेळूकरांच्या आयोजनामध्ये आला. जे जे संघ पोहोचलेत त्याने रिपोर्टिंग करा. कोणकोणते संघ आलेत त्यांनी आपली हजेरी. साळोख संघ पोहोचलाय. यंगस्टार भालुडी संघ पोहोचलाय. आलेल्या सर्व संघाने आम्हाला रिपोर्टिंग करा. गोलंदाज तयार ड्रीम टीम कळम कडून. चांगला शॉट प्रणितचा. आनंदचा हा शॉट आहे आणि डिक्लेअरची 1 धाव. स्कोररचं लक्ष परिपूर्ण असू द्या. जबरदस्त ही स्पर्धा आहे. मानाची सन्मानाची कर्जत तालुक्यातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला चांगले दिवस आणणारी ही स्पर्धा. कारण याच स्पर्धेपासून चांगल्या बक्षिसांची सुरुवात झाली आणि कर्जत तालुक्यात आता पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला फ्रीज बघायला मिळतोय. चांगला शॉट. चेंडू हातातून निसटला आहे मनीषच्या आणि मनीष कडून ही चुकी धाव देऊन जाईल. 5 चेंडू संपले आणि 5 चेंडू मध्ये धावा पोहोचल्या. त्या मात्र साकेत 7 स्टार मांडवणे टीमच्या 5. बघा समोर फोकस आहे. समोर फोकस आहे तिथे प्रेक्षक बघा. फोकस थोडासा तिथे हल्ला जातोय. 5 चेंडू झाले. पहिला डॉट होता. 3 सिंगल आणि 1 डबल अशा 5 चेंडू मध्ये धावा झाल्यात 5. बघा फोकसच्या इथे काही लाईट्समॅन आमचे काम करतायत. बाकी कोणी बॅरिकेड वरती लोड देऊ नका. नाजूक आहेत बॅरिकेड आणि आपल्याला शॉक लागण्याचा चान्स जास्त आहे. फटका या ठिकाणी आलाय. साकेत 7 स्टार मांडवणे टीम कडून. पंचांचा निर्णय येईपर्यंत वाट बघा. पंच विचारपूस करू शकतात. चला यानंतर जय चढोबा आंबोट आणि प्रयाग वारे 2 टीमने टॉस साठी यायचं. प्रयाग वारे आणि जय चढोबा आंबोट दोन्ही टीमने टॉस साठी या. बघा जो संघ उशीर राहील. ड्रीम टीम कळमला 1 चेंडूची पॅनल्टी आधीच देण्यात आलेली आहे. मला जो संघ उशीर राहील त्या संघाला 1 चेंडूची पॅनल्टी असेल. आणखी उशीर केला तर 2 चेंडूची पॅनल्टी आपल्याला असेल. त्याचबरोबर कॉमेंट्री साठी कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत विकी माने सर या ठिकाणी जॉईन आहेत आणि त्याचबरोबर रायगड भूषण हर्षद कांबरी देखील या ठिकाणी जॉईन आहेत. हर्षद आपलं देखील स्वागत. कारण आज खरं तर शेलूची स्पर्धा जेवढी चर्चा त्याहून चर्चा आहे ती शेळूच्या जत्रेची. आणि मी आज कोणत्याच जत्रेला गेलो नाही. कोळिवलीच्या नाही, म्हसा नाही, दैवली नाही, पण शेळूच्या जत्रेमध्ये पहिल्यांदा जाणार आहे. आणि मेवण्यांचे पाहुणे दिनेश कांबरी साहेबांच्या सोबत मी शेळूच्या जत्रेमध्ये अर्धा तास का होईना 15 मिनिटं का होईना पण मजा घेणार. त्यामुळे दोन्ही कॉमेंटेटर विकी माने या ठिकाणी आहेत, हर्षद कांबरी या ठिकाणी आहेत. आपलं स्वागत आहे.
विकी माने सरांची कॉमेंट्री म्हणजे एखादी बुलेट ट्रेन जशी धावते तशी त्यांची कॉमेंट्री. प्रेक्षक विचार करतात की आवाज नक्की कुठून येतोय, अशी त्यांची कॉमेंट्री असते. नक्कीच त्यानंतर असतील. डोंबिवली टीम या ठिकाणी उपस्थित झालेले. डोंबिवली टीम शिवछावा उमगाव. शिवछावा उमगाव आपण आला असं तर रिपोर्टिंग करा प्लीज. चला बॅरिकेड वरती आतमध्ये आयोजकांपैकी देखील फक्त अंपायर असू द्या, बाकी आयोजकांपैकी देखील कोणी जास्त जाऊ नका आतमध्ये, कारण अंपायर्सला देखील थोडं कन्फ्यूज करणारे व्यक्ती जर तुम्ही फिरत असाल तर पंचांनाही फार निर्णय घ्यावा लागतो. शिवछावा हुमगाव आणि डोंबिवली, चला दोन्ही टीम टॉस साठी या लगेच. डोंबिवली टीम उपस्थित आहे. शिवछावा हुमगाव लगेच आपण टॉस करणार आहोत. चला ऑलरेडीच एंट्री आपली फिक्स झालेली आहे. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. एकच लास्ट बॉलवरती एक सिंगल आली, म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावांची ओव्हर इथून फिनिश झाली. चला शिवछावा उमगावचा कॅप्टन आला. डोंबिवली टीम कॅप्टन टॉस साठी या लगेच आपण. ठुंबरवाडी टीम देखील उपस्थित झालेले. प्रवीण आपलं स्वागत आहे. चला डोंबिवली टीम कॅप्टन आपण लगेच या. गोलंदाजी मार्क वरती आलाय राजेश. पहिलाच बॉल फलंदाज इथून आनंदचा, हा डॉट बॉल. अपील जोरदार होते आणि फलंदाज इथून आउट. बॅटर इथून आउट. विकेट किपिंगची भूमिका ड्रीम टीम कळमची भारी आहे. आणि डोंबिवली टीम प्लीज कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा एका चेंडूची पॅनल्टी आहे. धावेची नाही तर चेंडूची पॅनल्टी आहे. ड्रीम टीम कलमला एका चेंडूची पॅनल्टी ऑलरेडी देण्यात आलेली आहे. उद्घाटन या सामन्याचा संघ असून देखील एका बॉलची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. तर डोंबिवली टीम उपस्थित होत आहेत. शिवछावा हुमगाव उपस्थित. दोघांनी स्टेजवरती या. टॉस इथून आपण करणार आहोत. समोर या, फ्रीजच्या समोर तिथे स्टेज आहे, तिथे आपण टॉस करणार आहोत. फटका खेळला चेंडू इथून धावा देऊन जाईल. डिक्लेअरची 1. तर पुढील सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करू. सन्माननीय पाहुणे दिनेशजी कांबरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दिनेशजी कांबरे साहेब आपण समोर या साहेब. इथे टॉस बॉक्स आहे, तिथे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चांगला चेंडू इथून टाकलाय पण वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन येईल. तर कॅमेरामॅन सर्व दिनेश शेठ आपण मध्ये उभे राहा. दिनेश कांबरे साहेब मध्ये उभे राहा. अगदी एक फोटो घेऊ द्या, आपला सुंदर फोटो येऊ द्या. इथून चांगली फिल्डिंग झाली. 1 रनने इथून आणखी धावसंख्या वाढेल. दिनेश कांबरे साहेब आपण मध्ये उभं राहा. साहेब आधी मध्ये उभं राहा. एक फोटो तुमचा छान सुंदर फोटो येऊ द्या. सुंदर आणि देखणा फोटो पाहुण्यांच्या समवेत घेतला जात आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकाल टॉस इथून केला जाईल. दिनेश कांबरी साहेब LIC ऑफिसर, खोपोली ब्रांच येथे LIC मध्ये कार्यरत असणारे दिनेशजी कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. चला साहेब आपण चला कोणता कॅप्टन कॉल करतोय, चॉईस हवी आहे का तुम्हाला? चला शिवछावा उमगावचा कॉल असेल. टॉस आपण करा. दिनेशजी कांबरे साहेब आपण कॉइन उडवा. आपल्या हातातून कॉइन उडवून द्या. टेल कॉल आहे. टॉस इथून केला जात आहे. टेल कॉल आहे शिवछावा उमगावचा आणि टॉस जिंकलाय डोंबिवलीने. डोंबिवली डिसिजन आपल्याला ते कळवलं लगेच. बघा प्रत्येक टीमचा एक्स्ट्रा खेळाडू ग्राउंड मध्ये 7 खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही नकोय बॅटिंग करत असताना. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पोहोचली. 9 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये आला, म्हणजे 15 धावा पोहोचला आणि 16 धावांचं टार्गेट असेल ते मात्र ड्रीम टीम कळमला. चला कळम संघ पुढे खेळाडू कक्षामध्ये पोहोचा. आपण खेळाडूंना बसण्याची व्यवस्था समोर केलेली आहे. समोर खेळाडू कक्षामध्ये आपल्याला व्यवस्था केलेली आहे. 7 खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही नकोय. एक्स्ट्रा प्लेअर जो असेल तो मात्र स्टेजवरती हवाय. प्रचंड बक्षिसांची ही स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलंय. प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आलाय नरेश मसने साहेबांच्या शुभ हस्ते. यांच्या वतीने आम्हाला प्रथम क्रमांक देण्यात आलाय. द्वितीय क्रमांक ओम उमेश भोईर यांच्या वतीने आम्हाला द्वितीय क्रमांक देण्यात आला. तृतीय क्रमांक मिलिंद दशरथ डुकरे यांच्या वतीने तृतीय क्रमांक देण्यात आला. चतुर्थ क्रमांक जितेंद्र शंकर घारे यांच्या वतीने चतुर्थ क्रमांक देण्यात आलाय. आणि या स्पर्धेच्या सर्व ट्रॉफीज 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या 31 ट्रॉफीज
आणि त्याबरोबर इतर पारितोषिकांच्या 7 अशा 31, 7, 38 आणि 4 42 ट्रॉफी ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आल्यात त्या सन्माननीय महेश शेठ खारीक यांच्या वतीने आम्हाला 42 ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देण्यात आल्यात. शेळू ग्रामपंचायतचे सन्माननीय माननीय उपसरपंच महेश शेठ खारीक यांच्या वतीने आम्हाला 42 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्याचा त्यांचे आभार. डोंबिवली टीमने बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. त्यानंतर बॅटिंग असेल ती मात्र शिवछावा उमगावची. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आम्हाला देण्यात आलंय रोशन कृष्णा मसने आणि मनोज मंगळ मसने यांच्याकडून आम्हाला फ्रीज देण्यात आलाय. बघा साकेत 7 स्टार मांडवणे कॅप्टन वैभव समोरच्या टीमला एका चेंडूची पॅनल्टी आहे म्हणजे कळम संघ तुम्हाला 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावा करायच्या. 12 चेंडूंच्या ऐवजी तुमचा सामना हा 11 चेंडूंचा आहे याची नोंद घ्या. आणि आलेल्या सर्व संघांनी इथे आल्यानंतर आम्हाला रिपोर्टिंग करा. आलेले सर्व संघ आम्हाला रिपोर्टिंग करा. जय चेडोबा आंबोट आणि प्रयाग वारे हे 2 संघ आले असतील तर रिपोर्टिंग करा. जय चेडोबा आंबोट आणि प्रयाग वारे. कारण आयोजकांनी कडक सूचना दिल्यात की एका चेंडूची पॅनल्टी कंपल्सरी असेल उशिरा येणाऱ्या संघाला. आणि रमेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित. रमेश दादा आपण स्टेजवरती यावं, आपलं स्वागत आहे. खरं तर कार्य तत्पर असे कमिटी मेंबर्स म्हणून रमेश भोईर यांची ओळख आहे. रमेश दादा आपण मंचावरती यावं. आज संजयजी मसने यांचा पेहराव, कृष्णा बोराडे यांचा पेहराव मात्र सर्वांना आकर्षित करतोय. त्याचबरोबर साई हिरेमठ दादा, सिद्धी हिरेमठ दादा यांचा देखील लुक आज काही वेगळाच आहे. साई हिरेमठ दादा आज ब्लॅक ब्युटी आणि खुळून दिसणारा चेहरा सिद्धी हिरेमठ दादा. खरं तर ही स्पर्धा वारे संघ देखील प्रयाग वारे संघ इथे उपस्थित आहे. टीम आपलं स्वागत. जबरदस्त स्पर्धा आहे आणि जिंकायचे सर्वांना, कमवायचा मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज गारेगार थंडगार. 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची आठवण कायम राहील असा फ्रीज तुमच्यासाठी आहे. अकरा चेंडू मध्ये टार्गेट आहे 16 धावांचा आणि 2 धावांची सुरुवात ड्रीम टीम कळमची. मनीष मनामध्ये एक इरादा घेऊन आलाय की या स्पर्धेमध्ये जिंकायचंय, मानाची स्टेशन पाडाची स्पर्धा जिंकायची, मैत्री चषकाची. 1 बॉल धावा 2. टॅप शॉट खेळलाय मनीष कडून. राजेश कडून खेळलाय. 2 चेंडू 3 झाल्यात आणि येणारे चेंडू आहेत ते मात्र 9 धावा पाहिजे 13. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. प्रतीक हा साकेत 7 स्टार मांडवण्याचा बॉलर आहे, चांगला बॉलर आहे. शॉट भारी आहे. ग्राउंडचा वापर करा. तुफान वेगाने खेळलेला हा शॉट सीमा पार आला. इथून मात्र चौकार. धीरजच्या बॅट मधून आलाय चौकार. आणि ड्रीम टीम कळम, बघा ड्रीम टीम कळम, आय एम रिक्वेस्टिंग टू यू की एक्स्ट्रा प्लेयर तिथे कोणी नको. लाल टोपी बघा कोण प्रेक्षक आहे. ड्रीम टीम कळम. मनीष आपल्या यस महाराष्ट्र पोलीस समजू शकतो आम्ही. आयोजकांच्या सूचना या कडक आहेत. त्यामुळे पोलीस ज्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस मी विनंती आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. मनीष आपल्या स्क्वॉड मध्ये सर तिथे बसले. सरांना विनंती करतो स्टेजवरती पाठवा. 1 डिक्लेअरची धाव. डिक्लेअरची 1 धाव. खरं तर महाराष्ट्र पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सर्वांच्या सेवेसाठी तत्पर असणारे महाराष्ट्र पोलीस सर आपण मंचावरती यावं. कारण खेळाडू कक्षामध्ये कोणी नको या आयोजकांच्या सूचना आहेत. त्यामुळे आपला मान हा मंचावरती आणि आपण सन्मानाने इथे असं नसतं व्हावं. कळंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. आम्हाला गरज पडली तर 100% आपण उभे राहा. मंचावरती या दादा, आपण आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र पोलीस कळंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय पोलीस साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचाही सत्कार आपण यानंतर करू. सत्कार आपण समोरच घेऊया, बेस्ट राहील. गोलंदाज तयार. मागे आला होता धीरजचा चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही आणि धावा संख्या 8 वरती पोहोचली. 5 चेंडू आणि 8 धावा. अर्थात प्रतीकचा हा शेवटचा बॉल. धीरजचा हा शॉट. पंचांचं निरीक्षण इथून फलंदाजीतून होईल. 5 एका ओव्हरमध्ये धावा झाल्यात 8.
5 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 8. एका चेंडूची पॅनल्टी ड्रीम टीम कळमला. 5 चेंडू आहेत आणि 8 धावांची गरज आहे ड्रीम टीम कळमला. प्रत्येकाचं स्वप्न आहे सेशमपाडाची स्पर्धा जिंकायची. आणि या स्पर्धेमध्ये आता नवीन फलंदाज सैफ. आता जर टीमला सेफ ठेवायचे सैफला बॅटिंग करावी लागेल, कारण भारतीय संघाचा कैफ आपण पाहिलं होतं. कळम संघाचा सैफ आणि विकी माने सरांचा आवाज. कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन यानंतर असेल. कॉमेडीची बुलेट ट्रेन आपण टीव्ही वरती पाहतो सोनी मराठीवर. आता कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन पाहणार आहोत. सर आपलं स्वागत आहे. माने सर. माने हे नाव फार मनामध्ये राहिलंय, कारण आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य देखील माने सर आहेत. त्यामुळे ते नाव 24 तास माझ्या डोक्यामध्ये असतं. 2 दिवस सुट्टी मिळते शनिवार रविवार, ती सुद्धा कधी कधी देत नाहीत. त्यामुळे माने सर राग मानू नका. चांगला बॉल, चांगला चेंडू आणि फलंदाज इथून बाद. राजसची विकेट. 4 बॉलमध्ये कळम टीमला धावा पाहिजेत 8. गेल्या वर्षी ड्रीम टीम कळम हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळला होता. आणि काही फोटो बघा समोर बॅनर आहे. ओल्ड मेमरीचे काही फोटो आहेत. इथे काही खेळाडूंचे फोटो त्या बॅनरवरती झळकताना दिसत आहेत. आणि 4 चेंडू आणि आता धावा पाहिजेत 8. नवीन फलंदाज सचिन. सचिनच्या खात्यामध्ये आता हा विजय येईल का? सिव्हिल इंजिनियर सचिन, अर्थात चांगलं शिकलेलं आहे सचिन, पण आता टीमसाठी फटका त्याने खेळला आणि एका धावेचा प्रयत्न. इथून धाव कंप्लीट. फलंदाज. येस अंपायरचा निर्णय या ठिकाणी काय येतोय? चला या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. फलंदाज आउट आहे का? मनोज बॅटर आउट. 3 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे कळम टीमला. महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी सर उपस्थित. सर आपला सत्कार या ठिकाणी समोर केला जाईल, तर आपण या ठिकाणी पुढे यावं. 3 बॉल, धावा आहेत कंपल्सरी 8. थांबा पंचांचा निर्णय अद्याप झालेला नाहीये. सचिन या ठिकाणी चर्चा करतात. बॅटर साहेब आपण थांबा. महाराष्ट्र पोलीस साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. सिद्धी हिरेमठ दादा आपण साहेबांना सन्मानित करावं. कळम पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. नो बॉल इथून पंचांनी दिलं. नो बॉल इथून. एकच धाव. गरज आहे आता ती मात्र 7 धावांची आणि पोलीस साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. बॅटर इथून आउट आहे. राहुल इथून आउट आहे. चेंडू आता नितेश आम्हाला सांगतात. दोन चेंडू आहेत आणि 7 धावांची गरज आहे ड्रीम टीम कळमला. 2 बॉल आणि 7 धावांची गरज. खरं तर आज आम्हाला पोलीस प्रशासनाचं सहकार्य गरजेचं होतं आणि नवीन जॉईन झालेले आपले पोलीस शिपाई या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीन दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. नितीन दादा शिंदे आणि नितीन दादा आपला मान सन्मान सत्कार इथे करण्यात येतो. नितीन दादा सत्काराचा आपण स्वीकार करावा. सैफचा शॉट आणि सामना जिंकलाय तो मात्र साकेत 7 स्टार मांडवणे. चला पुढील सामना डोंबिवली टीम. आपण जो निर्णय घेतला लगेच मैदानावरती उतरा आणि शिव छावा हुमगाव आपल्याला बॅटिंगसाठी उतरायचं. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कक्ष असेल.